वेलकम डिअर स्टुडंट्स टू द चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोजेक्शन ऑफ प्लेनचा सेकंड प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण रेक्टँग्युलर प्लेन व त्याचे प्रोजेक्शन्स दिलेल्या ज्या काही वेगवेगळ्या कंडिशन्स होत्या त्यानुसार ड्रॉ केलेलं. आता स्क्वेअर प्लेन आहे. त्या स्क्वेअर प्लेन वरती बेस्ड एक प्रॉब्लेम आहे, तो आपण अनालाइज करू. A square plane PQRS of 60 mm side has its corner P is in the HP. Its diagonal PR inclined at 50 degree to the HP. Its diagonal QS inclined at 40 degree to the vertical plane. Draw its projections. Okay. तर स्क्वेअर प्लेन आहे PQRS having its side 60 mm which is resting on corner P. यामध्ये जर बघितलं तर हा जो स्क्वेअर आहे तो कॉर्नर वरती रेस्ट होतोय. इथं कुठेही एज त्या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही. सो कॉर्नर P वरती तो रेस्ट होतोय इन द HP. Its diagonal PR is inclined at 50 degree to the HP. QS is inclined at 40 degree to the VP. म्हणजे दोन कंडिशन्स दिलेले आहेत आणि त्याचे प्रोजेक्शन्स आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. सो लेट स्टार्ट टू ड्रॉ द प्रोजेक्शन्स. फर्स्ट ऑफ ऑल स्टेप बाय स्टेप जर बघितलं आपण आतापर्यंत तर सगळ्यात सुरुवातीला आपण कुठल्याही प्लेनचा ट्रू शेप ड्रॉ करतोय. दिलेला जो काही ट्रू शेप आहे इट इज इन द HP. सो आपण होरिझोंटल प्लेन मध्ये त्याचा ट्रू शेप ड्रॉ करणार आहोत. त्यासाठी मी पॉलिगॉन या ऑप्शन वरती क्लिक करतोय. पॉलिगॉन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर नंबर ऑफ साइड्स 4 एंटर. एज या ऑप्शन वरती क्लिक करतोय मी, एंटर. त्यानंतर फर्स्ट एंड पॉइंट देतोय मी. त्यासाठी ऑर्थो मोड हा ऑप्शन ऑन ठेवतोय. फर्स्ट एंड पॉइंट दिला मी. येस, अशा पद्धतीनं स्क्वेअर रिफ्लेक्ट झालेला दिसेल. बट स्क्वेअर इज रेस्टिंग ऑन HP, रेस्टिंग इन द HP ऑन इट्स कॉर्नर. कॉर्नर वरती रेस्ट झालेला आहे, तो एज वरती रेस्ट झालेला नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा स्क्वेअर त्या ठिकाणी ड्रॉ होणार नाही. त्यासाठी आपल्याला हा स्क्वेअर जो आहे तो टिल्ट करावा लागेल, कॉर्नर वरती रेस्ट करावा लागेल. सो शिफ्ट लेस दॅन 45 हा त्या ठिकाणी अँगल तुम्हाला मेन्शन करावा लागेल. शिफ्ट प्रेस लेस दॅन अँड प्लेस 45 डिग्री अँगल. प्रेस एंटर. एंटर प्रेस केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं कॉर्नर वरती रेस्ट झालेला जो काही स्क्वेअर आहे तो रिफ्लेक्ट झालेला दिसेल. यस, त्याची साईड आता फक्त यामध्ये मेन्शन करायची. आता प्रॉब्लेम मध्ये 60 mm साईड दिलेली आहे. सो मी 60 प्रेस करतोय. प्रेस एंटर. यामध्ये जर तुम्ही आता बघितलं, याची अलाइंड लेंथ जर बघितली, अलाइंड लेंथ चेक केली, यस इट इज 60 mm. ओके, अशा पद्धतीनं आपण स्क्वेअर रेस्टिंग ऑन इट्स कॉर्नर त्या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. त्याचं नॉमेनक्लेचर आपण आता त्या ठिकाणी मेन्शन करतोय. PQRS. ओके, आता याचे प्रोजेक्शन्स आपण वरती प्रोजेक्ट करतोय. त्याची ट्रू लेंथ फाइंड आउट करण्यासाठी प्रत्येक पॉइंटचे जे काही प्रोजेक्शन्स आहेत ते वरती प्रोजेक्ट करतोय. आणि प्रत्येक पॉइंटला त्या पद्धतीनं नाव देखील मेन्शन करतोय. येस, तर यामध्ये जे काही प्रोजेक्शन पॉइंट इंटरसेक्ट झालेले आहेत रेफरन्स लाईनला ते मी जॉईन करतो. आणि आपल्या रेफरन्ससाठी या लाईनला देखील कलर त्या ठिकाणी मेन्शन करतोय. आता यामध्ये जर बघितलं, जी काही लाईन ड्रॉ झालेली आहे त्याचे प्रोजेक्शन पॉइंट इंटरसेक्ट झालेले आहेत, ते रेफरन्स लाईन वरती आहेत. इन द HP दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये, कुठंही पॅरलल हा वर्ड त्या ठिकाणी यूज केलेला नाही. सो आपण अशा पद्धतीने त्याचे प्रोजेक्शन ड्रॉ करतो. इट इज रेस्टिंग ऑन वन ऑफ इट्स कॉर्नर इन द HP. त्यामुळं अशा पद्धतीनं रेफरन्स लाईन जी आहे त्याच्यावरतीच काय होणार आहे,
त्याची ट्रू लेंथ ड्रॉ होणार आहे. अशा पद्धतीनं पॅरलल टू द HP ही लाईन येणार नाही. सो ही प्रिकॉशन आपण घेतली पाहिजे. प्रॉब्लेम मध्ये कंडिशन काय दिलेली आहे त्यानुसार प्रॉब्लेम चे जे काही प्रोजेक्शन्स आहेत ते रिफ्लेक्ट होणार आहेत. ओके, जे काही प्रोजेक्शन पॉइंट आहेत ते मी आता वरती प्लेस करतोय. प्रत्येकाचे जे काही ॲब्रिव्हिएशन्स आहेत P डॅश, Q डॅश, S डॅश, जे काही ॲब्रिव्हिएशन्स आहेत ते ॲब्रिव्हिएशन्स मी प्लेस करतोय. R डॅश. यामध्ये पॉइंट रिफ्लेक्ट करण्यासाठी या पॉइंट या कमांड मध्ये जातोय. पॉइंट या कमांड मध्ये गेल्यानंतर पॉइंट इथं स्पेसिफाय करतोय, पण इथं पॉइंट रिफ्लेक्ट होत नाही. सो मी पी टाईप ही कमांड टाईप करतोय. PTYPE पी टाईप. त्यामध्ये क्रॉस हा मार्क सिलेक्ट करतोय, नंतर पॉइंट रिफ्लेक्ट झालेला दिसेल. ओके, सिमिलरली मी प्रत्येक प्रोजेक्शन पॉइंट मार्क करून घेतोय. प्रत्येक प्रोजेक्शन पॉइंट मी मार्क करून घेतोय. Yes, it is the first condition, that is true shape of plane we have drawn, true length we have calculated. Yes, it is in the HP, so reference line वरती ते सर्व पॉइंट्स आलेले आहेत. Yes, so let's proceed further. First condition दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये, it is diagonal PR inclined at 50 degree to the HP. Yes, diagonal PR is inclined 50 degree to the HP. So मी हे सर्व जे काही पॉइंट्स आहेत, लाईन आहे आणि त्याचे नेमिंग जे आहेत ते Ctrl+C Ctrl+V कॉपी पेस्ट करतो इथं या ठिकाणी. येस, कॉपी पेस्ट. येस, कॉपी पेस्ट प्रॉपर होणं अपेक्षित आहे. रेफरन्स लाईन वरती ते पॉइंट आहेत संपूर्ण. सो टेक केअर दॅट युअर ट्रू लेंथ इज लाईज ऑन द रेफरन्स प्लेन ओनली. यामध्ये थोडासाही डिफरन्स असेल तर आपला जो काही टॉप व्ह्यू आहे तो मिसप्लेस होण्याची चान्सेस असतात. सो तो रेफरन्स लाईन वरतीच सर्व पॉइंट्स येतील, आपली ट्रू लेंथ येईल, याची प्रिकॉशन घ्यायची आपल्याला. ओके, तर हे जे पॉइंट्स आहेत ते आता मी मार्क करून घेतलेत रेफरन्स लाईन वरती. आणि आता प्रॉब्लेम मध्ये जी काही कंडिशन दिलेली आहे, येस डायगोनल PR इज इन्क्लाइंड 50 डिग्री टू द HP. सो मी संपूर्ण लाईन सिलेक्ट करतोय, रोटेट या कमांड मध्ये जातोय. बेस पॉइंट जो आहे तो कॉर्नर वरती रेस झालाय, सो मी बेस पॉइंट हा सिलेक्ट करतोय. येस, आणि अँगल जो आहे तो प्लेस करतोय 50. तुम्ही जर इथं चेक केलं, अँगल जर चेक केला, येस, तर हा 50 डिग्री अँगल त्या ठिकाणी आलेला तुम्हाला दिसेल. ओके, तर आता याचे प्रोजेक्शन्स मी खाली प्रोजेक्ट करतोय. ऑर्थो मोड हा ऑप्शन प्रोजेक्शन घेताना नेहमी ऑन ठेवतोय आपण. प्रोजेक्शन्स खाली मी प्लेस करतोय. प्रत्येक पॉइंट पासून आलेले प्रोजेक्शन्स आपण या ठिकाणी कन्सिडर करतोय, आणि त्यानुसार मग आपला जो काही नेक्स्ट व्ह्यू आहे तो ड्रॉ करतोय. प्रत्येक पॉइंट पासून आलेले जे काही प्रोजेक्शन्स आहेत ते प्रोजेक्शन्स आपण कॅच करतोय. ओके, आणि जे काही पॉइंट्स आहेत ते आपण आता मार्क करणार आहोत. येस, वरून P डॅश पासून आलेला पॉइंट आणि इथं P पासून आलेला पॉइंट इथं इंटरसेक्ट होतोय, सो मी ते पॉइंट मार्क करतोय. सिमिलरली Q पासून आलेली जी काही लाईन आहे, वरून Q डॅश पासून आलेली जी काही लाईन आहे ती इथं इंटरसेक्ट होते, सो मी तो पॉइंट मार्क करतोय. सिमिलरली R पासून आलेले होरिझॉन्टल प्रोजेक्शन, R डॅश पासून आलेले व्हर्टिकल प्रोजेक्शन जिथे इंटरसेक्ट होते ते पॉइंट मी मार्क करतोय. सिमिलरली S पासून आलेले होरिझॉन्टल प्रोजेक्शन, S डॅश पासून आलेलं व्हर्टिकल प्रोजेक्शन मी मार्क केलं. ओके,
आणि जे काही इंटरसेक्टिंग पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स मी जॉईन करतोय. आणि प्रत्येक पॉइंटला नेमिंग त्या ठिकाणी मी प्लेस करतोय. इथं जर बघितलं तर P1 असं नेमिंग आपण देणार आहोत. सिमिलरली प्रत्येक पॉइंटला आपण नेमिंग देणार आहोत, कारण याचे प्रत्येकाचे प्रोजेक्शन्स आपण पुढे यूज करून वेगवेगळे व्ह्यूज त्या ठिकाणी ड्रॉ करत असतोय. त्यामुळं प्रत्येक पॉइंटला नेमिंग येईल याची काळजी घेणं अपेक्षित आहे. PQRSS1. ओके. सिमिलरली वरती देखील जिथं P' आपण मेन्शन केलं तिथं P1 डॅश, ओके, Q डॅश S डॅश जिथं मेन्शन केलेलं तिथं Q1 डॅश S1 डॅश, R डॅश जिथं मेन्शन केलेलं तिथं R1 डॅश. ओके. फर्स्ट कंडिशन प्रॉब्लेम मधली आपली ड्रॉ केलेली आहे आपण. सगळ्यात सुरुवातीला ट्रू शेप ऑफ द प्लेन ड्रॉ केला. येस, ऑफ प्लेन. ओके. त्यानंतर ट्रू लेंथ, आपण त्याचे प्रोजेक्शन्स वरती घेऊन कॅल्क्युलेट केले. देन फर्स्ट कंडिशन जी दिलेली होती ती आपण ड्रॉ केली 50 डिग्री इन्क्लाइन टू द HP, आणि त्याच्या बेसिस वरती आपण हा टॉप व्ह्यू जो आहे तो ड्रॉ केलेला आहे. ओके. So we have drawn first condition. Now second condition is given is diagonal QS is inclined at 40 degree to the VP. Diagonal QS is inclined, yes, 40 degree to the vertical plane. 40 degree to the vertical plane. So यासाठी मी संपूर्ण डायग्राम जी आहे डायग्राम मी कॉपी करून घेतोय, Ctrl+C Ctrl+V प्लेस करतोय. तर या डायगोनल QS जो आहे तो रिफ्लेक्ट होण्यासाठी मी टेम्पररली ही लाईन जॉईन करून घेतोय. डायगोनल QS हा आपल्याला रोटेट करायचा आहे किती डिग्रीला, तर 40 डिग्री टू द वर्टिकल प्लेन. 40 डिग्री टू द वर्टिकल प्लेन. सो मी संपूर्ण डायग्राम सिलेक्ट करतोय, रोटेट या कमांड मध्ये जातोय आणि बेस पॉइंट जो आहे हा बेस पॉइंट सिलेक्ट करतोय. यस. आता यामध्ये अँगल देत असताना, यस, वर्टिकल प्लेन मधले जे काही आपण अँगल प्लेस करत असताना, यस, रेफरन्स लाईन पासून कॅल्क्युलेट होत असताना सॉफ्टवेअर मध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये सॉफ्टवेअर मध्ये ते कॅल्क्युलेट होत असतं. त्यामुळे जो काही अँगल दिलाय 40 डिग्री टू द VP हा प्लेस करत असताना 90 मायनस 40 दॅट इज 50 डिग्री आपण हे डिस्टन्स, हा जो काही अँगल आहे तो आपण प्लेस करणार आहोत 90 मायनस 40 दॅट इज 50 डिग्री. हा अँगल प्लेस केल्यानंतर तुमचा डायगोनल जो आहे तो ऑटोमॅटिक जो काही अँगल तुमच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे त्या प्रॉब्लेमला मॅच झालेला दिसेल. फॉर एक्झाम्पल 90 मायनस 40 केलं मी, 50 डिग्री हा अँगल आला, तो अँगल मी इथं प्लेस केला. यस. आणि तुम्ही जर आता हा अँगल जर चेक केला डायगोनल QS चा रेफरन्स लाईन बरोबर हा अँगल हा 40 डिग्री तुम्हाला रिफ्लेक्ट झालेला दिसेल. ओके. तर ही एक प्रिकॉशन आपण घ्यायची आहे की वर्टिकल प्लेन मधले अँगल प्लेस करत असताना 90 मायनस गिवन अँगल त्या ठिकाणी प्लेस करून तो व्ह्यू त्या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. येस. ही एक प्रिकॉशन आपण घेणं अपेक्षित आहे. ओके. आता जे काही पॉइंट्स आलेले आहेत हे आपण इरेज केले तरी चालतील. आपल्या रेफरन्ससाठी आपण हे पॉइंट घेतलेले. यामध्ये नेमिंग देत असताना प्रत्येक पॉइंटचे नेमिंग आता आपण P2 Q2 अशा पद्धतीने मेन्शन करणार आहे. P2 Q2 R2 आणि S2.
डायगोनल त्या ठिकाणी आपण ड्रॉ करून जो काही अँगल आहे तो आपण मेन्शन करू रेफरन्स साठी 40 डिग्री. आता यामध्ये प्रत्येक पॉइंट पासून येणारे जे काही व्हर्टिकल प्रोजेक्शन्स आहेत ते आपण वरती घेणार आहोत. ईच अँड एव्हरी पॉइंट त्यासाठी आपण कन्सिडर करणार आहोत. प्रत्येक पॉइंटचे प्रोजेक्शन वरती घेतोय आपण P2, Q2, R2 आणि S2. सिमिलरली इकडून येणारे जे काही प्रोजेक्शन्स आहेत हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन्स, ते हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन्स देखील आपण कन्सिडर करणार आहोत. त्यानुसार आता पॉइंटचं मार्किंग जे आहे ते स्टार्ट करणार आहोत. फॉर एक्झाम्पल P2 पासून आलेले व्हर्टिकल प्रोजेक्शन, इथं P1 डॅश पासून आलेलं हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन, जिथं कट करतंय, जिथं इंटरसेक्ट करतंय ते पॉइंट आपण मार्क करणार आहोत. सिमिलरली Q2 पासून आलेलं आणि Q1 डॅश पासून आलेलं प्रोजेक्शन मार्क करतोय. सिमिलरली R2 पासून आलेलं प्रोजेक्शन, R1 डॅश पासून आलेलं जे काही प्रोजेक्शन आहे, यस, ते देखील आपण प्लेस करतोय. यासाठी प्रत्येक पॉइंटला नेम असणं, या सिम्बॉल ॲब्रिव्हिएशन असणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे, जेणेकरून मार्किंग तुम्हाला इझी होईल, कोणतंही कन्फ्युजन राहणार नाही. S1 डॅश पासून आलेले प्रोजेक्शन, S2 पासून आलेले प्रोजेक्शन जिथं कट करतायत ते पॉइंट मी आता मार्क केलेले आहेत. ते पॉइंट आपण आता जॉईन करणार आहोत. राईट, या लाईन या कमांड मध्ये जाऊन हे पॉइंट जे आहेत ते आपण जॉईन करणार आहोत. आणि त्याचं नेमिंग जे आहे त्या पद्धतीने देणार आहोत. P2 डॅश, यस, P2 डॅश, Q2 डॅश, अशा पद्धतीने त्याचं नेमिंग प्लेस करणार आहोत. P2 डॅश, Q2 डॅश, R2 डॅश आणि S2 डॅश. आणि S2 डॅश. ओके, तर यामध्ये सेकंड कंडिशन आपण ड्रॉ केलेली आहे 40 डिग्री टू द VP diagonal QS. Yes, diagonal QS. Yes, this diagonal QS is inclined 40 degree to the vertical plane. Yes, diagonal PR is inclined 50 degree to the horizontal plane. So दोन्ही कंडिशन ड्रॉ झालेली तुम्हाला रिफ्लेक्ट झालेल्या सॉफ्टवेअर मध्ये दिसतील. ओके, तर यामध्ये जे काही प्लेन ड्रॉ केलेले आहेत आपण, यस, त्याच्या रिफ्लेक्शन साठी तुम्ही यस ग्रेडियंट या ऑप्शन मध्ये जाऊन जे काही कलर कोडिंग आहे, यस कलर कोडिंग प्लेन रिफ्लेक्ट करण्यासाठी तुम्ही यामध्ये प्लेस करू शकताय, जेणेकरून तुमचा प्लेन जो आहे तो फर्स्ट टाइम व्हिज्युअलायझेशन मध्ये तो क्लिअर होईल. प्रॉब्लेम बघितल्या तुमचा प्लेन चांगल्या पद्धतीने प्रेझेंट होण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने त्याचं कलर कोडिंग देखील करू शकताय. यस, आता यामध्ये जर बघितलं तर प्रत्येक व्ह्यू मध्ये रेफरन्स लाईन वरती P डॅश हा जो काही कॉर्नरचा पॉइंट आहे तो रेस्ट झालेला दिसेल. P डॅश, यामध्ये P1 डॅश, यामध्ये P2 डॅश, म्हणजे हा जो काही स्क्वेअर प्लेन होता तो कॉर्नर वरती रेस्ट झालेला होता. यस, प्रॉब्लेम मध्ये कंडिशन दिलेली त्यानुसार आपण काय केला, हा प्रोजेक्शन ऑफ स्क्वेअर प्लेन रेस्टिंग ऑन वन ऑफ इट्स कॉर्नर P त्या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. दोन कंडिशन दिलेल्या 50 डिग्री टू द हॉरिझॉन्टल प्लेन आणि 40 डिग्री टू द व्हर्टिकल प्लेन, जे काही डायगोनल्स होते त्याचे प्रोजेक्शन्स आपण अशा पद्धतीने ड्रॉ केलेले आहेत. ओके, थँक्यू.